ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या आपण पाहतोय की सर्व महाराष्ट्रामध्ये एक विषय गाजतोय तो करमाळा DYSP यांच्या अंजना कृष्णा मॅडम यांचा जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जे आहे तो फोन आला। त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका होत असतानाच आज DYSP अंजना कृष्णा मॅडम यांच्या समर्थनात जे आहे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने जे आहे ते त्यांच्या फोटोला दुग्धविषयक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। सध्या करमाळा तालुक्यात आराध्यदैवत आई कमलाभवानीच्या मंदिरासमोर जो आहे तो जो आहे DYSP अंजना कृष्णा मॅडम यांच्या बॅनरला दुग्धाभिषेक करण्यात येत असून या ठिकाणी जे आहे ते जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं जे आहे ते आई कमलाभवानीच्या चरणी प्रार्थना केलेली असून जे आहे ते या बॅनरवरती आपण पाहू शकतो की लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, महाराष्ट्र हा शिवरांचा आहे, इथं स्त्रीला इज्जत झाली, अशा आशयाचा जो मजकूर आहे तो या बॅनरवरती जो आहे तो लावल्याचं चित्र पाहतोय। हे जे आंदोलन आहे ते DYSP अंजना कृष्णा यांचं जे आहे ते मनोधैर्य वाढवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे। सध्या आपण बरोबर या ठिकाणी आंदोलक देखील आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, आपल्या बरोबर सध्या जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल, आपण आज हे आंदोलन केलंय नेमकं कशासाठी आहे? काल या कुरडू या ठिकाणी जो गंभीर प्रकार घडला, म्हणजे एका बाजूनी विचार करताना की 2 नंबर धंदे करणाऱ्यावर कारवाई करणारे अंजना कृष्णा, ज्यांच्या नावातच अंजना आहे, अंजना म्हणजे बजरंगबलीची आईचं नाव आहे, ज्यांच्या आडनावात कृष्ण आहे, अशा मॅडमला अजितदादासारखी व्यक्ती उपमुख्यमंत्री असणारी दम दिला जातो। त्या ठिकाणी कारवाई करू नका म्हणून सांगितलं जातं। याच्यामुळे अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे। ते मनोधैर्य वाढवण्यासाठी बाबा मुख्यमंत्र्यासारखी, मंत्र्यासारखी, उपमुख्यमंत्र्यासारख्या लोकांनी जरी दम दिला तरी सर्वसामान्य जनता करमाळा तालुका आणि भागातील मॅडमच्या पाठीमागं आहे, हे आम्ही ह्याच्यातून दाखवून दिलेलं आहे। हे रूप, हे अंजना कृष्णा, अंजनीच्या सुतातू रामाचं वरदान आपण ऐकलेलं आहे। त्या पद्धतीनं अंजना कृष्णा या मॅडमच्या आईवडिलांनी बजरंगबलीला जन्म देणारं असं नाव ह्यांचं ठेवलं आहे। म्हणजे ही व्यक्ती दुर्गेचं रूप आहे, ज्याच्या आडनावातच कृष्ण आहे, अशा व्यक्ती हे दुर्गेचं रूप आहे। हे राक्षसांचा अंत केल्याशिवाय राहणार नाही। मग राक्षस कुठले? करमाळा तालुक्यातील वाळूवाले असतील, मुरुमवाले असतील, खडीवाले असतील किंवा दारू, हातभट्टी, जे काय बेकायदेशीर धंदे करतात, अशा धंद्याला लगाम घालण्याचं, थांबवण्याचं काम ह्या मॅडमनी गेल्या 2 महिन्यापासून केलेलं आहे। म्हणून ह्यांना सपोर्ट म्हणून, ह्यांचं मनोधैर्य खचू नये म्हणून ह्या ठिकाणी हे संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। आपण पाहतो की हे आंदोलन जे आहे तुम्ही करमाळ्याचं आराध्य दैवत आई कमलाभवानी यांच्या मंदिरासमोरच केलं का? त्याचं कारण काय नेमकं? आता आपण तुळजापूरच्या आईची बहीण ह्या पद्धतीनं आपण कमलाईकडे बघतो। करमाळ्याची ओळखच कमलाई आहे, म्हणजे कमलाई ही देवी करमाळ्याचं रूप आहे आणि कमलाई देवीच्या दारापुढं अंजना कृष्णा ह्या लेडी शिंगम अधिकाऱ्याचं हे दुर्गेचं रूप आहे। म्हणजे लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे पुढाऱ्यांच्या की सर्वसामान्यांना ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस नाश करण्यासाठी, म्हणजे दुर्गा एक मातेचं रूप आहे, दुर्गा पत्नीचं रूप आहे, दुर्गा आईचं रूप आहे, दुर्गा सगळ्या पद्धतीचं रूप आहे। त्या पद्धतीनं एक दुर्गेचं रूप, एक लेडी शिंगम म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता आणि ह्या तालुक्यातील परिसरातील तरुणी पोरं बघतायत। म्हणून मॅडमला सपोर्ट म्हणून आम्ही बाकीच्या ठिकाणी आंदोलन करण्यापेक्षा कमलाईच्या दारात आम्ही आंदोलन करतो आहे। आणि हे आंदोलन करत असताना आम्ही ह्या ठिकाणी आरती केलेली आहे, अभिषेक केली, पूजा केली की बाबा अजितदादांना तुम्ही एक सद्बुद्धी द्या आणि अजितदादांनी अंजना कृष्णा यांची माफी मागितली पाहिजे। जर या ठिकाणी माफी मागितली तर अजितदादाचं आमचं वैरत्व नाही आणि कधी भविष्यात नसणारी आहे। अजितदादा एका बाजूने एक संस्कृत भाषा, डिसिप्लिनवाला माणूस, नियमावाला माणूस, अशा पद्धतीनं अजितदादाकडे बघितलं जातं। पण आमच्यासारख्या सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यांना, पोरांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसलं की मुरुम उचलणाऱ्यावर, बेकायदेशीर मुरुम उचलण्यावर मैं आदेश देता हूँ बंद करो, तेरी डेअरिंग हुई है क्या? दादांना मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, का आपल्यातली मुलगी एखादी केरळच्या ठिकाणी जर SP झाली, म्हणजे मॅडमचं गाव केरळ आहे, त्या ठिकाणी SP झाली आणि तिथल्या मुख्यमंत्र्यानं किंवा उपमुख्यमंत्र्यानं दम दिला आपल्या करमाळ्याच्या पोरीला, तर कसं वाटेल? म्हणजे ह्या SP केरळवरून, त्यांच्या आईवडिलाचं गाव केरळ आहे, तिथून आपल्या ह्या ठिकाणी त्यांच्या प्रोफेशनल पिरियडमध्ये एक चांगलं नाव करावं, सर्वसामान्याला चांगल्या सुविधा द्याव्या, त्या 2 नंबर बंद व्हावं, ह्यासाठी काम करणाऱ्या अशा माऊलीला, अशा लाडक्या बहिणीला, म्हणजे अजितदादा एका बाजूनी म्हणतात की माझ्या महाराष्ट्रभर लाडक्या बहिणी आहेत,
पण अशा लाडक्या बहिणीला असा भाव त्रास देत असेल तर अंजना कृष्णांच्या मागं अतुल खुपशेसारखे हजारो भाव ह्या ठिकाणी तयार होतील हे ह्या निमित्तानं आम्हाला सांगायचं. आपण मागणी केली होती त्याप्रमाणे जे या संबंधित जे आरोपी होते त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. नेमकी मग अजून पुढची मागणी काय? त्या ठिकाणी संबंधितावर गुन्हे दाखल झालेत किंवा नाही झालेत ह्या संदर्भात अजून माहिती मिळत नाही. आम्ही पोलिसांना संपर्क केला तर पोलीस FIR द्यायला तयार नाहीत. एवढा दबाव आहे त्यांच्यावर. दुसरी गोष्ट, पत्रकारांनी FIR मागतायत, पत्रकारांना FIR मिळत नाही. म्हणजे नक्कीच तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेत का नाही झालेत ही बी आम्हाला शंका आहे. आणि जर दाखल झाले असतील तर आम्हाला ते दाखल गुन्हे किरकोळ नको आहेत का, तर त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत आणि DYSPच्या समोर तलाट्याला मारहाण झालेली आहे. म्हणून त्या तलाट्याला मारहाण करणाऱ्यावर ते मारहाणीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आहे की अजितदादांनी त्वरित माफी मागितली पाहिजे. तुमचं नामचं वैरत्व नाही मॅडम, ह्या तुमच्या मुलीसारख्या आहेत, सर्वसामान्य आहे. हे जे त्यांनी शब्बासकी दिली पाहिजे. म्हणजे अजितदादांचे हेच का संस्कार हे आमची म्हणायची वेळ आली आहे. अशा सुसंस्कृत मंत्र्यानं मॅडमची माफी मागितली की आमचा त्यांचा विषय संपलेला आहे. या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार करू. नक्कीच आपण पाहतोय की DYSP अंजना कृष्णा मॅडम जे आहे त्यांचं मनोधैर्य जे आहे ते वाढवण्यासाठी जे आहे ते जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीनं गांधीगिरी पद्धतीने हे जे आहे ते आंदोलन करण्यात आलं. यावेळी जे आहे ते अजितदादा यांनी माफी मागावी या भूमिकेवर मात्र जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुलभाऊ खुपसे पाटील हे ठाम असून त्यांनी माफी मागल्यानंतर आमचं त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं वैर नाही, परंतु त्यांनी DYSP अंजना कृष्णा मॅडम यांची या संदर्भात माफी मागावी अशी जी मागणी आहे ती त्यांनी यावेळी केलेली आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.